मैडम कैसे आप? व त्याची संपूर्ण टीम आज प्रवेश करणार आहे। त्याआधी मी सोहेलला 2 शब्द बोलायला विनंती करतो। माफ करा, सरफराज सय्यद हे पहिले बोलतील। नमस्कार, आप लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। चालेल ना, हिंदी मध्ये बोलतो तर चालेल ना, मराठी बोलतो कारण का सगळे है ना म्हणून विचार। मैं आप लोगों का सबका तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा कि आप लोग सब आए और सोहेल सैयद और सरफराज सैयद के लिए आप लोगों ने जो जुटता दिखाए और हम लोग कहीं से आए। देखो ऐसा है कि कहीं पर अगर तकलीफ होगी तो दूसरे दिख जाता, तो हम कहीं थे वहाँ तकलीफ हुई। आज हम लोग को सबसे ज्यादा खुशी ये है कि हम लोग संदीप लेले साहब के मार्गदर्शन में चलने के लिए यहाँ हेल्प करने आए और हम इनके थ्रू पार्टी ज्वाइन कर रहे हैं और हम इनको ये आश्वासन देंगे संदीप लेले साहब को कि थाना के अंदर तो है ये, मुमरा के अंदर पार्टी के लिए हम जीत जान से लड़ा के मेहनत करेंगे, काम करेंगे और कुछ दिन में आप देखना, मैं संदीप सर को खुद बोलूंगा कि सर आप महीने 2 महीने के बाद एक विजिट करके देखना कि बीजेपी कहाँ है अभी और 2 महीने के बाद बीजेपी इंशाल्लाह मुमरा में कहाँ से काम। सरफराज सय्यद आणि सोहेल सय्यद या दोघांनी शेकडो कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रवेश केला आहे। कमीत कमी 150 ते 200 मुंबऱ्यातील नागरिक, महिला बंधू भगिनी या ठिकाणी हजर होते आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात ही लोकांची लोकप्रिय पक्ष होत चालला आहे। मुंबऱ्यासारख्या ठिकाणून इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश, ही गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो, तिसऱ्यांदा अध्यक्ष आहे। एवढा मोठा पक्षप्रवेश मुंबऱ्यातून हा प्रथमच झाला आहे। त्यामुळे यातूनच लक्षात येतं आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता, मोदी साहेबांची, फडणवीस साहेबांची लोकप्रियता जनतेमध्ये प्रचंड वाढते। त्यांच्या नेतृत्वावर रवींद्रजी चव्हाण अध्यक्ष झाल्यापासून विशेषतः ठाणे जिल्ह्यात लोकांचा प्रचंड प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळे लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने येत चालला आहे आणि मुंबऱ्यातील आजचा सोहेल आणि सरफराज सय्यद या दोघांचा जो पक्षप्रवेश आहे तो नक्कीच मुंबऱ्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्यांचं मी स्वागत करतो। तमाम मुंबऱ्यातील माझ्या सर्व जातीच्या बांधवांचं मी भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो आणि येणाऱ्या दिवसात एक वेगळी उदाहरण या भारत देशात, या महाराष्ट्रात आपण घालून देऊ। या मुंबऱ्याला भारतीय जनता पार्टीचा आपण गड बनवू अशा या दोघांना मी आव्हान देतोय। यांनी ते स्वीकारावं आणि ते काम करून दाखवावं अशी त्याच्याकडे मी अपेक्षा बाळगतो। कौसा मंडळ साहेब, पक्षाचं नाम नाही घेतलं, विधानसभा आहे ना।